कोल्हापूरमध्ये दीपावलीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान शहरातील महात्मा रोड, राजारामपुरी परिसरासह विविध ठिकाणी रहदारीस अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या, फळ विक्रेते आणि स्टॉलधारकांवर कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार 2 विशेष पथके तयार करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या नेतृत्वाखालील या पथकांनी CPR हॉस्पिटल चौक, भवानी मंडप, बिंदू चौक, जनता बाजार परिसर अशा गर्दीच्या भागात अतिक्रमण करणारे हातगाडीवाले, स्टॉलधारक आणि बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली आहे. वाहन चालकांना PS सिस्टमद्वारे सूचना देत योग्य पार्किंग करण्याचे आवाहन करण्यात आले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 18 वाहनांवर ई-चलनद्वारे कारवाई करून 13,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून कारवाई सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाने सांगितले आहे.